महाराज म्हणतात जन्म हो का भलते याते परीन चुको हरिभक्ती. कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात जन्माला घाल, पण मी हरिभक्ती चुकणार नाही. कोणत्याही जातीत घाल, देवाला जातीपाती धर्माचं बंधन नाही. प्रभुचले करे सारी तयाला सर्व ही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. सगळे ईश्वराची लेकर आहे. ये सब के लिए खुला है मंदिर यह हमारा. कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेनन हरिजान विष्णुदास. यारे यारेला हम थोर याती भलते नारी नर करावा विचार. नदली चिंता गवनाशी सगळे चांगली या वाईट या आपल्या परक्या काळ्या गोऱ्या गरीब्या श्रीमंत्या रंजले गांजले दुःखी कष्टी नाक सर्व म्हशीनं पाय देईल सगळे या सकळांशी येते. आणि अधिकार कलियुगी उद्धार सगळ्यांना आहे. जातीपाती धर्मपंथ भगवंताला कधीच निर्माण केले नाही. आपण भजन करतो गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला मुसलमान लोक भजन करतात कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. तुझमें कुर्बान मेरी जान मेरा दिल मेरा ईमान यारी मेरी कहती है याद करते सब आपण प्रार्थना करतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायण जगद व्यापक जनार्दनानंद गणाविनाश सकळ देवा देवा कृपाळू आनंद स्वरूप. मुसलमान प्रार्थना करतात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हु अकबर अल फलाह मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. मुसलमान प्रार्थना करतात. बौद्ध लोकही प्रार्थना करतात बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. प्रार्थना वेगळ्या असतील, पूजा वेगळी असतील, मंदिर वेगळे असतील. मंदिर मस्जिद नाम अलग है दोनों का पत्थर, धोती लुंगी नाम अलग है दोनों का धागा, राम रहीम नाम अलग है दोनों का मजहब. मैं हिंदू हूं तू है मुसलमान दोनों है इंसान. मैं हिंदू हूं तू है मुसलमान दोनों है इंसान. आप पढ़ ले मेरी गीता मैं पढ़ लू तेरा कुरान. मैं हिंदू हूं तू है मुसलमान दोनों है इंसान. तू पढ़ ले मेरी गीता मैं पढ़ लू तेरा कुरान. मेरा तो बस एक ही अरमान है दोस्त, एक ही थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, सारा हिंदुस्तान. एक लक्षात असू द्या, ना हिंदू से है ना मुसलमानों से है. इस देश को तकलीफ तो बेईमानों से है. जो ज्याला त्याला आपापल्या धर्माचं स्वाभिमान जरूर असावा, प्रत्येकाला असावा. मागणीपर कीर्तन एक प्रसंग सांगून जातो. छत्रपती शिवराय वयाच्या 32व्या वर्षी दिल्लीला गेले. कोण होते छत्रपती शिवराय? वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारे. निघाली भवानी ज्ञाना बाहेरी रणात ती कधी न फिरली माघारी. धर्मरक्षा वयासाठी भवानी सिद्ध
की तलवार कि तड़पे शिवबा की तलवार कि तड़पे शिवबा की तलवार तड़पे शिवबा की तलवार तड़पे शिवबा की तलवार तड़पत्या बिजली का अवतार असे ही शिवबा की तलवार असे ही शिवबा की तलवार तड़पे शिवबा की तड़पे शिवबा की तलवार तड़पत्या बिजलीचा अवतार अशी ही शिवबाची तलवार वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये धर्मरक्षणासाठी तलवार घेणार आहे वयाच्या 29व्या वर्षी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणार आहे 10 नोव्हेंबर 1659 एक लक्षात ठेवा शिवाजी महाराजांनी कधीच कोणत्या धर्माचा अनादर कधीच केला नाही माझा राजा सहिष्णू वृत्तीचा होता महाराजांच्या सेनेमध्ये मुसलमान सैनिक सुद्धा होते शिवाजी महाराजांचं त्या काळातलं जे ओरिजिनल तैल चित्र काढलेलं आहे त्या चित्रकाराचं नाव आहे मीर मोहम्मद शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख होता दौलत खान इब्राहिम खान शिवाजी महाराजांसाठी पन्हाळ्यामध्ये ज्याने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्याचं नाव आहे सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवाह शिवाजी महाराजांच्या खाजगीमध्ये महाराजांची सेवा करण्यासाठी एक मुलगा होता त्याचं नाव आहे मदारी मेहतर ते मुसलमानाचं पोरग होत राजे 32व्या वर्षी दिल्लीला गेलेत दिल्लीला गेल्यानंतर मिर्झा राजांच्या शब्दावरती राजे विश्वास ठेवून दिल्लीला गेले मिर्झाने सांगितलं होतं की राजे मैं सच्चा राजपूत हूं भगवान एक लिंग जी की सौगंध मेरा बच्चा महाराम सिंह दिल्ली में बैठा है आपका बाल तक बाला नहीं होगा महाराज जाइए आप मिर्झा राजा जयसिंगावरती विश्वास ठेवून राजे दिल्लीला गेले सोबत 9 वर्षाचे शंभू राजे होते दिल्लीला गेले चुकामुक झाली राजे दिवाणी मध्ये गेले औरंगजेबाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपला होता राजे समोर उभे होते औरंगजेबाने जाणून बुजून महाराजांना 50,000 सरदारांच्या पाठीमागे उभं केलं औरंगजेब आपल्याला अपमानित करतोय हे त्या राजाला त्या स्वाभिमानी त्या छाव्याला सहन झालं नाही राजाने रामसिंगाला विचारलं रामसिंग मेरे सामने जो खड़ा है कौन है महाराज ये है महाराजा जसवंत सिंह राम सिंह तू भी जानता है तेरा बाप भी जानता है और तेरा बादशाह भी जानता है कि मैं एक स्वतंत्र मराठा रियासत का राजा हूं जानबूझकर मुझे अपमानित किया जा रहा राम सिंह धावत समोर आला राजा साहब गुस्ताखी माफ हो राजा साहब मैं आपसे गुजारिश करता हूं औरंगजेब के सामने ऊंची आवाज करने वाले की गर्दन मार दी जाती है आज तक हिंदुस्तान के मुगलों के इतिहास में ऐसा कभी नहीं हुआ राजा साहब कि इस तख्त ताज के सामने कोई इतनी उच्च आवाज में आवाज कर सके आवाज नीची करो राजा साहब राजा ने उत्तर दिया राम सिंह चाहे मेरी गर्दन मार दो मेरा कत्लेआम कर दो लेकिन मैं चुप नहीं बैठूंगा क्यों सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभूराजा दरी दरीतून नाद गरजला महाराष्ट्र माझा जय जय सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभूराजा दरी दरी
ऐकून नाद गरजला महाराष्ट्र माझा। हम चुप बैठने वालों में से नहीं है। राम सिंह बता दे तेरे राजा साहब को। औरंगजेबानं फुलाद खानाला सांगितलं शिवाजी महाराजांना कैद करा। राजे नजर कैदेत पडलेत। राजांच्या सोबत कोण कोण होता? एका 9 वर्षाचं आपलं लेकरू होतं संभाजी महाराज। राजांच्या सोबत होता हिरोजी फर्जंद। राजांच्या सोबत होते मदारी मेहतर। काही सैनिक निघून गेले। राजांच्या सोबत राहिला फक्त मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद। राजे दिल्लीत आग्र्यातून कसे पसार झाले? कोणी सांगतो मिठाईच्या पेटाऱ्यातून गेले, पण मला सांगताना आनंद होतो आतापर्यंत शत्रूच्या हातावरती तुरी देऊन पसार होणारे भरपूर झाले, पण शत्रूच्या हातावर मिठाई ठेवून जाणारा जगातला एकमेव माझा राजा छत्रपती शिवाजी। राजे गेले, शंभू राजे गेले। हिरोजी फर्जंद राजे म्हणून राजांचं कडा हातात घालून झोपला आणि मदारी मेहतर राजांचे पाय दाबतोय। शत्रूला हुलकावणी दिली, स्वतःचा जीव धोक्यात घातला। मदारी मेहतर हिरोजी फर्जंद पुढे रायगडावरती राजे सुखरूप आले। हे दोघं रायगडावरती आले। 6 जून 1674 या दिवशी राजांचा राज्याभिषेक झाला। 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडावरती त्या ठिकाणी सजल्या गेलं। राजे सिंहासनाधीश्वर झाले। राजे सिंहासनावरती बसले आणि राजांनी आपल्या सगळ्या सरदारांचा सन्मान करायला सुरुवात केली। राजांना आठवत होतं तानाजी मालुसरे, राजांना आठवत होते मुरारबाजी, राजांना आठवत होते प्रतापराव गुजर, राजांना आठवत होता आपला एक एक मावळा ज्याने स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती। कोणाला हत्ती दिला, कोणाला मानाची पालखी दिली, कोणाला सोन्याचं कडं दिलं, कोणाला मोत्याचा हार दिला। आणि मग त्या मुसलमानाच्या पोराला भगवंता राजानं माझ्या राजानं जवळ बोलवलं। मदारी जी राजा साहब आओ बेटा। मदारी समोर। मदारी मैं जानता हूं कि जब मैं आगरे के किले में कैद था, औरंगजेब की गिरफ्त में था, तब तूने 5-5 बार अपने अल्लाह ताला को मेरी सलामती की दुआ की थी। मैंने देखा है, मैंने जाना है कि जब मैं आगरे के किले में औरंगजेब के फुलाद खान के गिरफ्त में था, तब तू 5-5 बार आसमान की तरफ हाथ उठाकर इबादत करता था कि मेरे मौला, मेरे खुदा, मेरे परवरदिगार, मेरे दोनों जहां के सल्तनत के जहांगीर के मालिक, इस बंदे ने तेरी जिंदगी भर बंदगी की है, बस मेरा राजा महाराष्ट्र में सही सलामत लौट जाए। मेरे खुदा, मेरी इतनी बंदगी और मेरी इबादत कबूल करना मेरे खुदा, मेरे मौला। मदारी तेरी वह दुआ कबूल हो गई। भगवान ने, अल्लाह ताला ने तेरी वह दुआ कबूल कर ली। मदारी देख, मैं सही सलामत मेरे राज्य में लौट कर आया, तू भी आया है। आज मैं तुझे कुछ देने के लिए बैठा हूं, मांगो मदारी मांगो। मैं कुछ देने के लिए, क्या दूं तुझे? सोना दो, चांदी दो, हीरे जवाहरात दो, क्या दूं तुझे? मदारी ने कहा राजा साहब मुझे कुछ नहीं चाहिए। फिर भी मदारी मुझे लगता है कि मैं तुझे कुछ दूं। मदारी ने हाथ जोड़ले, सांगितलं राजा साहब अगर आप मुझे कुछ देना चाहते हो तो जिस सिंहासन पर आप बैठते हो, आप जब उठकर दरबार छोड़कर चले जाते हो राजा साहब, मैं आपसे गुजारिश करता हूं कि बस मुझे उस सिंहासन पर चदरिया डालने की सेवा दी जाए। मना काहीच नको राजा साहब, माग मदारी माग। मदारीने सांगितलं राजा मला काहीच नको, तुम्ही या सिंहासनावरती बसून स्वराज्याचा कारभार पाहतात। राजे मला काहीच नको, जर द्यायचं असेल तर एकच द्या। या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरतून जेव्हा तुम्ही उठून महालात जाता, संध्याकाळी राजकारभार राजदरबार आटोपला की त्या सिंहासनावरती चादर टाकायचं काम मला द्या, मला दुसरं काहीच नको, मला दुसरं तुमच्याकडून काही अपेक्षा नाही। माणसानं मागावं पण जे मदारीनं राजांकडे मागितलं ते, माणसानं मागावं पण जे मारुतीरायानं सीतामाईकडे मागितलं ते, माणसानं जरूर मागावं पण भरताना भगवंताकडे मागितलं ते, माणसाने जरूर मागावं जे कुंतीनं कृष्णाकडे मागितलं ते। संसारातल्या गोष्टी देवाकडे कधीच काही मागू नका, कारण देव संसारातलं कधीच देत नाही। संसारात मागायचं असेल तर भगवंताचं अखंड चिंतन मांडा, अखंड चिंतन विठोबाचे। पण ते चिंतन कसं? विठोबा